मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या थाई मांगूर जातीच्या माशाची विक्री करणाऱ्या एका तस्कराला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे। बंगाली कॅम्प परिसरातील मच्छी मार्केटमध्ये ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी 60,000 रुपये किमतीचा 600 किलो मासा आणि 7 लाख रुपयाची बोलेरो पिकअप गाडी असा एकूण 7,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी आंध्र प्रदेशातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। 22 जून रोजी दुपारी 2 वाजता रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे आणि पोलीस हवालदार शरद कुडे हे हद्दीत पेट्रोलिंग करत होते। दरम्यान बंगाली कॅम्प मच्छी मार्केट येथे एका महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीमधून प्रतिबंधित थाई मांगूर मासा विक्रीसाठी आणला असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली। याबाबत माहिती पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना देण्यात आली। त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तात्काळ बंगाली कॅम्प येथे धाड टाकून संशयास्पद माशांचा साठा ताब्यात घेतला। मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांना पाचारण करून खात्री केली असता तो केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेला थाई मांगूर मासाच असल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी व्यंकटेश्वरराव थिरुपतीराव घंटासला याला ताब्यात घेतले। आरोपी विरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।